तर आता नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आज शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे। ही थेट दृश्य आपण पाहताय। काही वेळातच या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। जे.पी. नड्डा, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मार्गदर्शन यावेळेला केलं जाईल। जवळपास 15,000 पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित असणार आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी शिर्डीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। विनायक डाऊंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फेटे जे आहेत ते बांधले जात आहेत। तयारी पूर्ण झालेली आहे। किती वाजेपर्यंत अधिवेशनाला सुरुवात होईल? थोड्याच वेळात अधिवेशनाला जी आहे ती वृषाली सुरुवात होणार आहे। आपण जर पाहिलं तर जे मान्यवर प्रमुख नेते आहेत त्यांना फेटे जे आहेत या ठिकाणी बांधले जात आहेत। विजयानंतर हे महाअधिवेशन जे आहे ते होत आहे आणि त्यामुळे उत्साहाचं वातावरण साहजिकच भाजपच्या नेत्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतंय। आणि शिर्डीमध्ये जे आहे ते अधिवेशन आज होते, दिवसभराचं अधिवेशन असणार आहे। जे प्रमुख नेते आहेत त्यांना फेटे बांधून त्यांचा सन्मान जो आहे तो केला जातोय। काही आमदार, प्रमुख नेते जे आहेत या सगळ्यांचा अशा पद्धतीने फेटे बांधून सन्मान जो आहे तो केला जातोय। थोड्याच वेळात या अधिवेशनाला या ठिकाणी सुरुवात शिर्डीमध्ये होणार आहे आणि प्रमुख नेत्यांच्या ची ही संपूर्ण बसण्याची व्यवस्था आहे। आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळ्यांसाठी हे फेटे जे आहे ते बांधण्याचे या ठिकाणी बांधले जात आहेत। साहजिकच महाविजय 3.0 अशी टॅगलाईन जी आहे ती भाजपची आहे। ज्या पद्धतीने भाजपला विधानसभेमध्ये यश जे आहे ते चांगलं मिळालं आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा भाजपला यश मिळवायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आजचं हे अधिवेशन जे आहे ते महत्त्वपूर्ण मानलं जाते। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।